नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। पुणे महानगरपालिकेच्या वतीने आज कामगार दिंडीचं आयोजन केलेलं आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी निघत आहे आळंदीवरून पंढरपूरकडे, तर त्या दिंडीचं स्वागत करण्यासाठी आज कामगार दिंडीचं आयोजन केलेलं आहे। सर, आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा मोठा उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा होत असताना आज आपण काय सांगाल महानगरपालिकेच्या महापालिकेच्या वतीनं जे महापालिकेच्या दिंडीमध्ये देखील मी सहभागी झालो। या दिंडीच्या माध्यमातून जे काही महापालिकेचे जे उपक्रम आहेत, पर्यावरणाच्या विषयक आहेत, आरोग्याच्या विषयक आहेत, स्वच्छताच्या विषयक आहेत, हे सर्वच ह्याचासुद्धा प्रसार जवळजवळ 12 लाख वारकरी भाविक पंढरपूरला जाणार आहेत, त्यांच्या माध्यमातून निश्चित होईल आणि त्याचा निश्चित फायदा स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून होईल। सर, आज या ठिकाणी कामगार दिंडीचं आयोजन करत असताना काय सांगाल आपण, कशा पद्धतीने आयोजन? पुणे महानगरपालिकेच्या कामगार कल्याण निधीतर्फे जो 15 ते 16 वर्षापासून ही कामगार दिंडीचं आयोजन केलं जातं। यामध्ये मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग सहभागी होतात आणि पुणे महानगरपालिकेचे तर्फे जे उपक्रम राबवले जातात त्याचे जे स्लोगन आहेत ते सर्व आम्ही त्याचा प्रचार करत आम्ही आळंदी ते पुणे महानगरपालिकेपर्यंत आमची वारी काम करते। कामगार कल्याण निधी जे कामगारांसाठी काम करते, कशा पद्धतीने काम करते? कामगार कल्याण निधी मनपाचा हिस्सा आणि कामगारांचा हिस्सा असं मिळून त्याचं उत्पन्न असतं आणि त्या उत्पन्नातून आम्ही महानगरपालिकेच्या कामगारांसाठी विविध योजना राबवतो। त्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा असतील, कामगार दिंडी असेल, पाल्यांचा गुणगौरव सोहळा असेल, वारस अनुदान असेल, असे विविध उपक्रम त्यातून राबवले जातात। कामगार दिंडीचं ज्या पद्धतीने आपण आयोजन केले त्याच्या आज अनेक पद्धतीचे जे संघटना आहेत, संस्था आहेत, त्यांनी पण अशा पद्धतीचं वारकरी संप्रदायासाठी काम करणं गरजेचं। हा, बरोबर आहे। अशा विविध संघटना असतील, कंपन्या असतील, यांच्या मार्फत जसं IT कंपनीसुद्धा आता दिंडीमध्ये सहभागी होतं, विविध कंपन्या सहभागी होतात, त्याचप्रमाणे विविध संघटनांनी यामध्ये सहभाग घेऊन कामगार सर्व संदेश, चांगले संदेश जर लोकांपर्यंत पोहोचवले तर चांगल्या प्रकारचं काम होऊ शकतं असं मला वाटतं। वारकऱ्यांसाठी काय आवाहन करू इच्छितो आपण? वारकऱ्यांसाठी की ही वारी शांततामयी आणि चांगल्या वातावरणात पार पडावी, सर्वांना एक माऊलींचा एक संदेश द्यावा, शांततेचा संदेश द्यावा आणि विकासाचं काम चांगलं व्हावं, याच दृष्टीने सर्वांनी काम करावं असं मला वाटतं।